कोकणातल्या एका छोट्या गावात सुमतीबाई आपल्या मुलासह म्हणजेच राहुल सोबत राहत होत्या. सुमतीबाईंचे पती अनंतराव जेव्हा वारले तेव्हा राहुल अवघा 7 वर्षाचा होता. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. अनंतरावांच्या अचानक जाण्याने सुमतीबाईंवर आभाळच कोसळले होते. पण त्यांनी हार मानली नव्हती. पदर खोचून त्या उभ्या राहिल्या. गावात लोकांची शिवणकाम करणे, पापड लोणचे बनवून विकणे, छोटी मोठी कामे करून त्यांनी राहुलला लहानचे मोठे केले. सुमतीबाईंचे एकच स्वप्न होते, आपल्या मुलाने खूप शिकावे, मोठे व्हावे आणि शहरात जाऊन मानाचे जीवन जगावे. राहुलही लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. आईचे कष्ट तो जवळून पाहत होता. तो नेहमी म्हणायचा, आई एकदा मला मोठी नोकरी मिळू दे, मग तुला एकही दिवस मी कष्ट करून देणार नाही, तुला पालखीत बसून ठेवेन. ते शब्द ऐकून सुमतीबाईंच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहायचे. त्या म्हणायच्या, बाळा, मला पालखी नको, फक्त तू चांगला माणूस बन आणि सुखी राहा, यातच माझ्या कष्टाची चीज आहे. दिवसेंदिवस राहुल मोठा होत गेला. त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि मुंबईतील एका मोठ्या नामांकित कंपनीत त्याला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली. सुमतीबाईंच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी देवापुढे साखर ठेवले आणि डोळे मिटून अनंतरावांचे आभार मानले. मुंबईत आल्यानंतर राहुलचे आयुष्य पूर्णपणे बदलले. सुरुवातीला तो दर आठवड्याला गावी आईला फोन करायचा, पैशांची नड भागवायचा. पण हळूहळू शहरच्या चकाचौघांमध्ये तो व्यस्त होऊ लागला. काही वर्षातच त्याचे लग्न मीराशी झाले. मीरा एका श्रीमंत घरातील आधुनिक विचारांची मुलगी होती. लग्न झाल्यावर राहुलने सुमतीबाईंने मुंबईला आपल्या फ्लॅटवर आणले. सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले, पण हळूहळू मीरा आणि सुमतीबाईंच्या विचारांमध्ये अंतर पडू लागले. सुमतीबाईंचे साधे राहणे, गावरान भाषा आणि जुन्या पद्धती मीराला आवडत नव्हत्या. घरात मित्र मैत्रिणी आले की मीराला सुमतीबाईंची ओळख करून देणे लाजिरवाणे वाटू लागले. राहुल, तुमच्या आईंना सांगा ना, जरा आपल्या खोलीतच राहत जावं, माझ्या फ्रेंड्स समोर त्या कशा तरीच वागतात. मीरा अनेकदा रात्री राहुल जवळ तक्रार करायची. सुरुवातीला राहुल मीराला समजवायचा, पण हळूहळू मीराच्या रोजच्या कटकटीला कंटाळून तोही आईवर चिडू लागला. सुमतीबाईंना समजले होते की आपण या घरात आता उपरे झालो आहोत. त्या शांतपणे आपल्या खोलीत देवपूजा करत आणि जमेल तेवढे घरकाम करत दिवस काढू लागल्या. एक दिवस मीराने राहुल समोर एक मोठा प्रस्ताव ठेवला. राहुल, आपण हा फ्लॅट विकून मोठा फ्लॅट घेऊया, पण माझी एक अट आहे, नवीन घरात तुमच्या आईसाठी जागा असणार नाही. मला माझे स्वातंत्र्य हवे आहे. आपण त्यांना एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात ठेवून देऊ. तिथे त्यांच्या वयाची लोक असतील, त्यांना चांगल्या सुविधा मिळतील. राहुल आधी हादरला. मीरा, काय बोलतेस तू? माझ्या आईने माझ्यासाठी आयुष्य वेचलंय, तिला वृद्धाश्रमात कसं पाठवू? पण मीरा आपल्या निर्णयावर ठाम होती. तिने भावनिक ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. जर आई या घरात राहतील तर मी हे घर सोडून निघून जाईल. शेवटी राहुल मीराच्या हट्टापुढे आणि स्वतःच्या सुखसोयीच्या स्वार्थापुढे झुकला. त्याने आपल्या जन्मदात्या आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला. तो दिवस अत्यंत क्लेशदायक होता. सुमतीबाई आपल्या खोलीत लाकडी खुर्चीवर शांतपणे बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख, वेदना आणि एकाकीपणा स्पष्ट दिसत होता. डोळ्यातून अश्रू वाहत नव्हते, कारण कदाचित अश्रूही सुकले होते. दुसरीकडे राहुल पाठीवर बॅग घेतलेले आणि हातात सुटकेस धरून दाराबाहेर पडताना वळून आपल्या आईकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना स्पष्ट जाणवत होती, पण तरीही तो स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून तिला सोडून जाण्याच्या तयारीत होता. आई, तिथं तुला सगळं वेळेवर मिळेल, डॉक्टर असतील, काळजी घ्यायला लोक असतील, राहुल चाचरत म्हणाला. सुमतीबाईंनी फक्त एक सुस्कारा सोडला. त्यांनी एकही शब्द उलट बोलला नाही ना. त्यांनी राहुलला जाब विचारला. त्यांनी आपल्या नवऱ्याचा जुना फोटो आणि एक छोटीशी पिशवी सोबत घेतली आणि त्या राहुल सोबत कारमध्ये बसल्या. राहुलने त्यांना शहराबाहेरील एका वृद्धाश्रमात सोडले आणि तो मागे न पाहता निघून गेला. आईला वृद्धाश्रमात सोडल्यानंतर राहुलच्या घरात शांतता पसरली होती. मीरा खूप खुश होती. तिने लगेच सुमतीबाईंच्या खोलीचे रूपांतर एका आधुनिक होम ऑफिस आणि गेस्ट रूम मध्ये करण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी राहुल आणि मीरा त्या खोलीच्या साफसफाईला लागले. खोलीतील जुने सामान, कपडे बाजूला काढताना राहुलचे लक्ष त्या कपाटाच्या सर्वात वरच्या कप्प्यात असलेल्या एका जुन्या लाकडी पेटीकडे गेले. ती पेटी सुमतीबाईंनी नेहमी कुलूप लावून ठेवायच्या. आज घाईघाईत त्या कुलूप लावायच्या विसरल्या होत्या.
राहुलने कुतूहलाने ती पेटी उघडली. आत काही जुने कपडे, राहुलचे लहानपणाचे फोटो, त्यांचे पहिले प्रोग्रेस कार्ड, जुने बँक पासबुक ठेवलेले होते. सोबत एक पत्रही होते. राहुलने उत्सुकतेने ते पासबुक हातात घेतले. त्याने विचार केला की आईने गावात शिवणकाम करून कितीसे पैसे साठवले असणार. फार फार तर 5-10 हजार रुपये. पण जसे त्याने पासबुकचे पहिले पान उलटले, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पासबुकचे रहस्य आणि आईचा अथांग त्याग. त्या पासबुकमध्ये दरमहा ठराविक रक्कम जमा होत होती आणि आजची त्याची एकूण शिल्लक तब्बल बॅलन्स 50 लाख रुपये होती. राहुल डोळे विस्फारून त्या रकमा पाहत राहिला. एवढे पैसे आईकडे कुठून आले? त्याने थरथरत्या हाताने पासबुक सोबत असलेले ते पत्र उघडले. ते पत्र सुमतीबाईंनी राहुलसाठी लिहून ठेवले होते. पत्रातील अक्षर आईच्या डोळ्यातील पाण्याने काही ठिकाणी पुसट झाली होती. पत्रात लिहिले होते, माझा लाडका राहुल, मला माहित आहे की हा पत्राचा तुकडा तुझ्या हाती तेव्हाच लागेल जेव्हा मी या घरात नसेल. बाळा, तू मला वृद्धाश्रमात पाठवले याबद्दल माझ्या मनात तुझ्याविषयी कोणताही राग नाही. बदलत्या काळासोबत तुला आणि मीराला तुमचे स्वातंत्र्य हवे होते हे मी समजू शकते. तुला वाटत असेल ना की तुझ्या या म्हाताऱ्या आईकडे एवढे पैसे कुठून आले? बाळा, हे पैसे माझे नाहीत, हे तुझेच आहेत. तुझ्या बाबांच्या निधनानंतर त्यांच्या विम्याचे आणि कंपनीचे जे पैसे मिळाले होते त्याला मी कधीही हात लावला नाही. मी स्वतः कष्ट करून, लोकांची भांडी धुणी करून, शिवणकाम करून तुला शिकवले. पण तुझ्या बाबांची ही ठेव मी तुझ्या भविष्यासाठी राखून ठेवली होती. गेल्या काही महिन्यापासून मी पाहत होते की तू तुझ्या नवीन फ्लॅटच्या कर्जामुळे खूप तणावात आहेस. मीरा आणि तुझ्या पैशावरून वाद होत आहे. मी बँकेत जाऊन हे सगळे पैसे माझ्या खात्यातून तुझ्या नावावर ट्रान्सफर करण्याची सोय करून ठेवले आहे. हे पासबुक आता तुझेच आहे. या पैशाने तुझे डोक्यावरचे सगळे कर्ज फेडून टाक आणि मीरा सोबत सुखाने संसार कर. मला वृद्धाश्रमात पैशाची काय गरज? इथे मला 2 वेळेचे जेवण आणि राहायला जागा मिळणार आहे. तू फक्त आनंदी राहा, हाच माझ्या आयुष्याचा एकमेव हेतू आहे. तुझीच आई. हे पत्र वाचून राहुलच्या छातीत कळा आली. त्याचे हृदय जणू थांबल्यासारखे झाले. ज्या आईला त्याने ओझे समजून घरातून हाकलून दिले होते, ती स्वतःच्या वाटेचे सुख, स्वतःच्या पतीची शेवटची आठवण आपल्या मुलाच्या सुखासाठी पणाला लावून बसली होती. तिने स्वतः कष्ट सहन केले होते. वडिलांच्या पैशाचा एकही रुपया स्वतः खर्च केला नाही, जेणेकरून मुलाला कधी अडचण येऊ नये. राहुलच्या डोळ्यातून पश्चातापाच्या अश्रूंची धारा वाहू लागल्या. त्याला स्वतःचीच प्रचंड घृणा वाटू लागली. तो मीराकडे वळला आणि ओरडला, बघ मीरा, ज्या आईला तू घरातून काढायला लावलंस तिनेच माझ्या डोक्यावरचे 50 लाखाचे कर्ज फेडण्यासाठी स्वतःच्या आयुष्यभराची पुंजी माझ्या नावावर केली. मीरा ही ते पत्र आणि पासबुक पाहून अवाक झाली. तिचे शब्द सुकले. तिलाही स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली. राहुलने एक क्षणही वाया घालवला नाही. त्याने गाडीची चावी घेतली आणि तो वेड्यासारखा वृद्धाश्रमाच्या दिशेने धावला. गाडी चालवताना त्याच्या डोळ्यासमोर आईचा तो उदास आणि हताश चेहरा वारंवार येत होता. मी किती मोठा पापी आहे, तो स्वतःलाच मनातल्या मनात मारत होता. वृद्धाश्रमात पोहोचताच राहुलने पाहिले की सुमतीबाई तिथे एका बाकावर शांतपणे बसून शून्यात पाहत होत्या. राहुल धावत गेला आणि थेट आईच्या पाया पडला. त्याने तिचे पाय घट्ट धरून ठेवले आणि लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला. आई, मला माफ कर. आई, मी लायकीचा मुलगा नाही. मी किती स्वार्थी झालो होतो. आई, मला क्षमा कर. राहुलचे रडणे थांबत नव्हते. तो आईच्या पायावर डोके ठेवून माफी मागत होता. सुमतीबाईंनी जेव्हा आपल्या मुलाला पाया पडताना आणि असे रडताना पाहिले तेव्हा क्षणात त्यांचा सगळा मागचा दुरावा, सगळा अपमान विरघळून गेला. आईचे हृदय शेवटी आईचेच असते. त्यांनी राहुलला उठवले, त्याचे अश्रू पुसले, त्याला छातीशी घट्ट धरले. बाळा, तू रडू नकोस. आई कधी मुलावर रागवते का? तू आलास ना, यातच मला सगळं मिळालं, सुमतीबाई म्हणाल्या. तिथे उपस्थित असलेले वृद्धाश्रमातील इतर लोकही हे दृश्य पाहून गहिवरले. राहुल सुमतीबाईंचा हात धरून म्हणाला, आई, चल आपल्या घरी. आता यापुढे तू कधीच माझ्यापासून दूर जाणार नाही. ते घर तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. राहुल सुमतीबाईंना मानाने आणि आदराने परत आपल्या घरी घेऊन आला. मीरानेही दारात राहून सुमतीबाईंची माफी मागितली आणि त्यांचे गृहप्रवेश स्वागत केले. त्या दिवसापासून राहुलच्या घरात पैशापेक्षा प्रेमाला आणि नात्यांना जास्त महत्त्व मिळाले आणि सुमतीबाईंच्या चेहऱ्यावरचे दुःख कायमचे नाहीसे झाले.